आता एक नवीनच ट्रेंड आला, या धावपळीच्या जीवनातून थोडासा टाइम काढून सगळेजण सोलो ट्रिपला जातात. म्हणून मी पण ठरवलं आपली पहिली सोलो ट्रिप करायची आणि स्वतःला थोडा टाइम द्यायचा. म्हणून मी निघालो हैदराबादला. तर मी आलो होतो गोलकोंडा फोर्टला. गोलकोंडा फोर्टची सुरुवात 12व्या शतकात झाली होती, जेव्हा काकतीय राजाने येथे एक छोटा मातीचा किल्ला बांधला होता. नंतर बहमती सुलतानाने आणि मग कुतुबशाही घराण्याने हा किल्ला विकसित केला. 16व्या शतकात गोलकोंडा हे एक बलशाली साम्राज्य केंद्र होते. इथूनच जगभरात प्रसिद्ध असलेले कोहिनूर, होप डायमंड असे मौल्यवान हिरे बाहेर गेले. म्हणून गोलकोंड्याला हिऱ्याचे शहर अशी ही एक ओळख आहे. हा किल्ला समुद्रापासून सुमारे 400 फूट उंचीवर बांधलेला आहे. संपूर्ण किल्ल्याभोवती 10 किलोमीटर लांबीची भक्कम एक भिंत आहे. गोलकोंड्याच्या सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याची ध्वनी व्यवस्था. किल्ल्याच्या मुख्य दरवाजात टाळी वाजवली तर तो आवाज थेट किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या बाला हिसारपर्यंत ऐकू येतो. आज गोलकोंडा किल्ला हा केवळ इतिहासाचा साक्षीदार नाही, तर एक मोठा पर्यटक केंद्र आहे. दररोज हजारो पर्यटक इथे येतात आणि त्यात संध्याकाळी होणारा साऊंड अँड लाईट शो किल्ल्याचा इतिहास जिवंत करून दाखवतो. आणि तो अनुभवणं म्हणजे खरंच एक अविस्मरणीय क्षण आहे. तर मित्रांनो, हा होता हैदराबादचा गोलकोंडा किल्ल्याचा थोडासा प्रवास. अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी माझ्यासोबत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.